नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 14 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच सियाचीन दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एप्रिल 13। स्पष्टीकरण: नुकताच 13 एप्रिल 2026 रोजी 42वा सियाचीन दिवस साजरा करण्यात आला आहे। हा दिवस 13 एप्रिल 1984 रोजी भारतीय सैन्याद्वारे सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन मेघदूतच्या यशाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। तसेच जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर नियंत्रण मिळवल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जातो। प्रश्न 2. नुकतीच चर्चेत असलेली हवासॉंग 11 कोणत्या देशाने विकसित केलेली एक कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तर कोरिया। स्पष्टीकरण: नुकतीच चर्चेत असलेली हवासॉंग 11 जी KN-23 म्हणूनही ओळखली जाते, उत्तर कोरियाने विकसित केलेली एक कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे। हे घन इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र असून ते आपल्या उच्च गतिशीलता आणि अचूक मारक क्षमतेसाठी ओळखले जाते। रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भात हे क्षेपणास्त्र वारंवार बातम्यांमध्ये दिसले आहे। उत्तर कोरिया देशाची माहिती: राजधानी प्योंगयांग। चलन उत्तर कोरियन वॉन। अध्यक्ष किम जोंग उन। आता पाहू उत्तर कोरियाशी संबंधित इतर चालू घडामोडी। उत्तर कोरियाने लांब पल्ल्याच्या नवीन एअरक्राफ्ट ICBM क्षमतेच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे। एलियावती लॉबकोमर यांची उत्तर कोरियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। उत्तर कोरियाने सुधारित संविधानात दक्षिण कोरियाला शत्रू राष्ट्र म्हणून घोषित केले आहे। उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासोबतचे सर्व रस्ते आणि रेल्वे संपर्क तोडले आहेत। उत्तर कोरियाने आत्मघाती ड्रोनचे अनावरण केले आहे। रशियाचे राष्ट्रपती 24 वर्षांनंतर उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते। उत्तर कोरियाने सामरिक अणहल्ला सरावाचे आयोजन केले होते। प्रश्न 3. नुकतेच भारताच्या आयुष शेट्टीने चीनमधील निंगबो येथे आयोजित बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, रौप्य। स्पष्टीकरण: भारताचा युवा शटलर आयुष शेट्टीने चीनमधील निंगबो येथे आयोजित बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष एकेरी गटात ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले आहे। फायनलमध्ये चीनच्या जागतिक विजेता शियुकीकडून पराभूत होऊनही 61 वर्षात या चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला। प्रश्न 4. नुकतेच कोणत्या पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, पद्मविभूषण। स्पष्टीकरण: प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले वय 92 वर्षे यांचे 12 एप्रिल 2026 रोजी मुंबईत निधन झाले। त्यांना पद्मविभूषण 2008 मध्ये आणि दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 मध्ये यांसारख्या सर्वोच्च नागरी व चित्रपट सन्मानांनी गौरविण्यात आले होते। त्यांनी आपल्या 8 दशकांच्या कारकिर्दीत 12,000हून अधिक गाणी गायली असून त्या 9 फिल्मफेअर पुरस्कारांच्या विजेत्या होत्या। प्रश्न 5. नुकतेच रग्बी प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, हैदराबाद। स्पष्टीकरण: रग्बी प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती हैदराबादमध्ये आयोजित केली जाईल। ही स्पर्धा 16 ते 28 जून 2026 दरम्यान हैदराबादच्या गचिबोवली स्टेडियममध्ये पार पडेल, ज्यामध्ये रग्बी 7S स्वरूपात 6 फ्रँचायझी संघ सहभागी होतील। याचे आयोजन GMR स्पोर्ट्स आणि रग्बी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे। प्रश्न 6. नुकतेच 5व्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, कैलाश सत्यार्थी। स्पष्टीकरण: नोबेल शांतता पुरस्कार विजेते आणि बालहक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांची प्रतिष्ठित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे। बालहक्क आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील त्यांच्या जागतिक स्तरावरील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे। मागील पुरस्कार विजेते: 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिला पुरस्कार, 2023 गायिका आशा भोसले, 2024 अभिनेते अमिताभ बच्चन, 2025 उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ दीप जरीवाला यांना अमेरिकेत प्रतिष्ठित गव्हर्नर पद मिळाले। चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला।
वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नागने सुवर्णपदक जिंकले. आशियाई स्क्वॅश फेडरेशन अवॉर्ड 2026 मध्ये अभय सिंग यांना मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे. अरुंधती रॉय यांना अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड देण्यात आला. वर्ल्ड आर्चरी द्वारे पॅरा आर्च ऑफ द इयर अवॉर्ड शीतल देवी यांना देण्यात आला. जागतिक शांततेतील योगदानासाठी जुपल्ली कृष्णा राव यांना प्रतिष्ठित ग्रँड प्राइजने सन्मानित करण्यात आले. गर्ड फायटिंग्स यांना एबेल पुरस्कार 2026 ने सन्मानित केले जाईल. प्रश्न 7. नुकतेच उलानबटार येथे आयोजित आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या विश्वनाथ सुरेशने कोणते पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. सुवर्ण. स्पष्टीकरण. उलानबटार मंगोलिया येथे आयोजित आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताच्या विश्वनाथ सुरेशने पुरुषांच्या 50 किलो वजनी गटात शानदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने फायनलमध्ये जपानच्या दाइची इवाई याला 5-0 ने हरवून हे जेतेपद पटकावले. प्रश्न 8. नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत NCERT-द्वारे 9वी इयत्तेसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या हिंदीच्या नवीन पुस्तकाचे नाव काय आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. गंगा. स्पष्टीकरण. नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि NCFC 2023 अंतर्गत NCERT-द्वारे 9वी इयत्तेसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या हिंदीच्या नवीन पाठ्यपुस्तकाचे नाव गंगा आहे. हे पुस्तक 2026-27 च्या शैक्षणिक सत्रापासून लागू होईल आणि यामध्ये भारतीय सामाजिक सांस्कृतिक मूल्ये, भक्ती, शौर्य आणि आधुनिक साहित्यिक रचनांचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्न 9. नुकताच कोणी वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागात मुख्य सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. आनंद कुमार पाल. स्पष्टीकरण. भारतीय खर्च लेखा सेवेच्या 1997 बॅचचे वरिष्ठ अधिकारी श्री आनंद कुमार पाल यांनी 10 एप्रिल 2026 रोजी वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागात मुख्य सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते यापूर्वी संरक्षण मंत्रालयात मुख्य सल्लागार म्हणून कार्यरत होते आणि त्यांना 30 वर्षांहून अधिक काळ व्यापक अनुभव आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. इंटेलने संतोष विश्वनाथन यांना आशिया पॅसिफिक आणि जपान क्षेत्रासाठी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर बढती दिली आहे. नरेंद्र भूषण यांनी भूमी संसाधन विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. B.V. रामा मोहन यांची पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या CMD पदी नियुक्ती करण्यात आली. चंचल कुमार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. जनरल धीरज सेठ यांनी देशाचे नवीन उपसेना प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक म्हणून पियुष आनंद यांची नियुक्ती करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 10. नुकतेच निजा अमेदी यांची कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. इराक. स्पष्टीकरण. नुकतेच 12 एप्रिल 2026 रोजी इराकच्या संसदेने पॅट्रियोटिक युनियन ऑफ कुर्दिस्तान पक्षाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री निजा अमेदी यांची इराकचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड केली आहे. त्यांनी संसदेत 227 मते मिळवून विजय मिळवला. इराक देशाची माहिती. राजधानी बगदाद. चलन इराकी दिनार. राष्ट्रपती निजा अमेदी. आता पाहू इतर देशांच्या महत्त्वाच्या नियुक्त्या. टोलाम यांची व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. नयम ओसोरिन उचरल मंगोलियाचे नवीन पंतप्रधान बनले. बालेंद्र शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. दक्षिण अमेरिकन देश चिलीचे नवीन राष्ट्रपती म्हणून जोस अँटोनियो कास्ट यांनी पदभार स्वीकारला. प्रश्न 11. नुकतीच बेल्जियम आणि युरोपियन युनियनमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. प्रणय वर्मा. स्पष्टीकरण. 10 एप्रिल 2026 रोजी परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ मुत्सद्दी प्रणय वर्मा यांची बेल्जियम आणि युरोपियन युनियनमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न 12. नुकतीच 9वी हिंद महासागर परिषद खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मॉरिशस. स्पष्टीकरण. नुकतीच 9वी हिंद महासागर परिषद 2026 मॉरिशसच्या पोर्ट लुईस येथे आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद 10-12 एप्रिल 2026 दरम्यान पार पडली, ज्याचा मुख्य उद्देश प्रादेशिक सहकार्य आणि सुरक्षा मजबूत करणे हा आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी यात सहभाग घेतला. महत्त्वाची टीप.
हिंद महासागर नौदल परिसंवादच्या प्रमुखांची 9वी परिषद फेब्रुवारी 2026 मध्ये विशाखापट्टणम भारत येथे झाली होती. तर 9वी हिंद महासागर परिषद 2026 मॉरिशसमध्ये झाली. या दोन्ही वेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रम आहेत. मॉरिशस देशाची माहिती. राजधानी पोर्ट लुईस. चलन मॉरिशियन रुपया. पंतप्रधान डॉक्टर नवीन रामगुलाम. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोण BPCLचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. संजय खन्ना. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. भारत आणि इजिप्त दरम्यान सायक्लोन या संयुक्त विशेष दल सरावाची 4थी आवृत्ती आयोजित केली जाईल. बांगलादेशने SAFF अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद जिंकले. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक अव्वल स्थानी राहिले. तेलंगणा सरकारने कर्करोग या आजाराला अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केले. आवलियांग मोन्यू नावाचा वसंतोत्सव नागालँडमध्ये साजरा करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू केले. भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूच्या कल्पक्कम येथे स्थापित करण्यात आला. मायक्रोसॉफ्टने भारतात आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले. आर्थिक वर्ष 2026 मध्ये मालवाहतुकीच्या बाबतीत दीनदयाळ बंदराला पहिले स्थान मिळाले. नारीत नावाचे AI टूल गुजरात पोलिसांनी लॉन्च केले आहे. जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड अँबेसेडर म्हणून रणवीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. मेनका गुरुस्वामी भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्य बनल्या. सर्वात स्वच्छ पाण्याच्या बाबतीत स्वित्झर्लंड अव्वल स्थानी राहिले. पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले. 25वी अखिल भारतीय जलक्रीडा समूह चॅम्पियनशिप उत्तराखंडच्या टेहरी येथे आयोजित करण्यात आली. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार बनला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच अनंत अंबानी यांनी कोठे वंतारा युनिव्हर्सिटी लॉन्च केली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.